तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या DCG ब्लॉगमध्ये. तर आहे आपल्याला शेतामध्ये जायचं आणि शेतातलं पूर्ण कामं म्हणजे काय कामं करायचे ते तुम्हाला पूर्ण दाखवतो आहे ना. तर मग तोपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भावानो. मग तुम्हाला पुढे सगळंच आपल्या ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे, काहून की ते आपल्याला आज मिरचीमध्ये आपल्याला डवरा मारायचा आहे. मग तुम्ही लाईक करून ठेवा बरं का पहिल्या अगोदर, मग ते आपल्याला सगळंच दाखवतो मी तुम्हाला आहे ना. तर मग चला आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्याला शेतामध्ये पोहोचायचे. मग सगळ्यात अगोदर आपल्याला चारा आणायला लागलं. मग चारा तुम्ही पाहू शकतात. मग आपल्या आहे ना तर खांद्यावर आपण निवून राहिलं बैलासाठी. तर मग बैलाला त्यांना ह्या चारा आपल्याला बैलाला टाका लागते है ना. तर मग ते आपल्या सगळ्यात अगोदर त्यांना बी खायला पाहिजे रे बाबा. मग ते आपल्याला थोडं त्यांना बैलाला टाकलं. मग आता मी थोडंफार मग मिरचीमध्ये तुम्हाला दाखवतो, म्हणजे आपले मिरचीचं क्वालिटी तुम्ही पाहू शकतात. मग हे तुम्ही बघू शकतात आहे ना. तर मग त्यामध्ये आपल्याला यामध्ये तुम्हाला सगळंच तर दाखवलेलं आहे, पण आता आपल्याला ह्या मिरचीचं आपल्याला त्या दिवशी आपण ते औषध मारलं होतं ना, त्या औषधचं बी रिझल्ट येईल आहे. मग ते आपल्याला मग तुम्ही यामध्ये तुम्ही गवत बी पाहू शकतात. मग त्यामध्ये आपल्याला थोडंफार जरासं मारा लागते, काहून की त्यामध्ये आपल्याला कामं करावं लागते. मग जे आपल्याला आता 8-15 दिवसांना आपल्याला मिरची म्हणजे तोडा लागते, काहून की त्याचं हरिष्टी करावं लागते. काहून की ह्या आता आपल्याला सपास ठेवावं लागते, काहून की भावा ह्यामध्ये गवतामध्ये आई पडली तर मग डायरेक्ट आपल्या मिरचीवर अटॅक करता येतो. मग त्यानंतर आपल्याला हे आपलं शेतं पाहू शकतात. मग सगळ्यात अगोदर आपल्याला आता मी तुम्हाला सगळं म्हणजे आपलं मिरचीचं शेतं दाखवलेलं आहे. मग त्यानंतर आपल्याला यामध्ये काय काय कामं केलेलं ते सगळंच आपल्या म्हणजे आपल्या ब्लॉग चॅनलमध्ये अपलोड आहे व्हिडिओ. मग त्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर हे बघू शकतात. मग आपण डवऱ्याला मग जोतलो रे बा, मग पाहू शकता कसं नाळ्याला आहे, म्हणजे आपल्याला कसं बांधायला लागते ते पण तुम्ही पाहू शकतात. मग आपला दुसरा बैल म्हणजे आपल्याला हे आणि अगोदर दाखवलं तर तुम्हाला ते, मग ते आपल्याला हे पाहू शकतात. मग आपल्याला डायरेक्ट मग आपण धरलं, डायरेक्ट हे दवराच धरलं. मग जरासं कॅमेरा हालीन भावांनो, काहून की आपल्या एवढं भारी मोबाईलने आहे ना. तर मग थोडं माफी बी कर्जा बरं का. मग तुम्हाला सगळं मग तुम्ही कधी जास्ती सपोर्ट कधी केला तर मग तुम्हाला सगळंच दाखवणार, काहून की ते आता तुम्ही पाहू शकतात. मग मी उभा राहिलो आहे ना, तर मग तुम्ही आपल्याला मग आता आपण धोऱ्यावरून उभं केलं. मग आपण खालीनं तुम्हाला पाहू शकतात. मग हे आपली जोडी आहे, म्हणजे आपलं बैल आहे ना. तर मग बैलासोबत आता आपल्याला दिवसभर मिरचीमध्ये कामं करायचं. मग ते म्हणजे दिवस तर नाही लागणार, काहून की आपल्याला 1 घंटा म्हणजे 1-1.5 तास लागणार आहे, काहून की आपल्याला आता मिरची बी जास्तीने भावानं कमी आहे. मग त्यामध्ये आपल्याला तुम्ही पाहू शकतात. मग आपण बैल जोतलेला आहे, म्हणजे बैल जोतलेला आहे. मग त्यानंतर आपण अजून तुम्हाला दाखवतो. मग आता पलटवलं त्यांना, मग तुम्ही पाहू शकतात. मग ह्यामध्ये आपल्याला कसं चालावं लागते ते पण तुम्ही पाहू शकतात. म्हणजे आपलं म्हणजे ह्या आपला बांबूचा आहे ना, तर बांबू म्हणजे ते बांबूचं झाड आहे ना, ते मग त्याचंच आपण जीव केलं. मग ते तुम्ही पाहू शकतात या व्हिडिओमध्ये. मग ते किती कमीत कमी 10 नाही तर 12 फुटाचं असली आहे ना. तर मग ते आपल्याला 5x5चं हे बोट ठेवायला आहे, काहून की यामध्ये अजून मी तुम्हाला मग पुढे सांगणार आहोत, काहून की यामध्ये आपल्याला अजून दुसरं म्हणजे आपल्या दुसरं पिकासाठी त्या पद्धतीने लावायला आहे मिरची. मग ते तुम्ही बी पाहू शकतात. मग ह्यामध्ये आपल्याला थोडंफार तुम्ही सपोर्ट करत राहा, काहून की भावानं मग आपल्याला आपल्या शेताकडचं मी सगळंच ब्लॉग आणणार आहो आहे ना. तर मग आपल्याला ब्लॉगसाठी आपल्याला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलला बी म्हणजे आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. मग आपल्याला असं वाटतं की मग व्हिडिओ आणावं असेल ना, तर मग तेव्हापर्यंत तुम्ही आपल्याला यामध्ये आता आपण पोहोचलो, म्हणजे आपल्या धुऱ्या इथून पोहोचलो. मग तुम्ही पाहू शकतात यामध्ये मग आपण मिरचीचं आता तुम्ही मारलेलं ते पाहू शकतात. मग त्यानंतर आपल्या बैला इकडे उभं केल्यानंतर ह्या पाहू शकतात. मग यामध्ये तुम्ही आपल्याला मग अजून त्यांना मग वदर नेऊन दाखवतो तुम्हाला आहे ना. तर मग आता तुम्ही पाहू शकतात. मग आपल्या बैल मग चालला आरामानं तुम्ही पाहू शकतात. मग आपण यामध्ये असं मारायला लागतं की भावांनो, आता जरासं कॅमेरा बी हालीन भावांनो, मग तुम्ही माफ करता, काहून की आपल्याला एवढं क्वालिटीचा मोबाईल नाही, काहून की आपल्याला आपण तर शेतकरी आहे भावांनो. मग ते आपल्याला काय असं म्हणजे आपल्याला असं समजून नाही राहिलं, तर म्हणून मी मोबाईल जरासं हलकं आहे. मग अजून मी तुम्हाला पुढं अजून चांगला ब्लॉग बनवून आणणार आहो, काहून की ते आपल्याला तुम्ही थोडंफार कधी सपोर्ट केल्यानंतर मग मी चांगलंच ब्लॉग आणणार आहो आहे ना. तर मग तोपर्यंत आपल्या मिरचीचं कामं सुरू आहे भावानं, म्हणजे आपलं मिरचीचं म्हणजे डवरं मारण्यात आलं आहे. तुम्ही ह्या म्हणजे पाहितले असतील. तर मग त्यानंतर आपल्याला पाठीमागे तुम्हाला अजून दाखवतो मी. आता तुम्ही पाहू शकतात. मग आपण चाललो आरामानं. ते मग आता जरासं कॅमेरा हालीन भावानं मग थोडंफार सपोर्ट करत राहा. मग ते आपल्याला मग ते बी मग मस्त चांगलं बनवून आणन, काहून की आपल्याला आता जुगाड करू मी भावानं. मग ते आपल्याला तुम्ही सपोर्ट केल्यानं मग मी नक्कीच आणणार, काहून की आपलं गावाकडचं जीवन आणि शेताकडलं म्हणजे आपलं पोटासाठी काहीच ना काहीच करावंच लागतं भावानं. मग ते तुम्ही पाहू शकतात. एवढं कष्ट करावं लागतं की लय भावानं. मग हे वधरून एवढं घाम येऊन राहिलं तर की लय आपण मग ते आता आपल्याला ह्यामध्ये तुम्ही पाहू शकतात. मग आपण अर्ध्यामध्ये आणलेलं आहे.
हे ना. तर मग हे तुम्ही अजून पाहू शकतात. मग आपण ना अर्ध्यामध्ये आणलेलं आहे आणि ते थोडंफार तिकडे दिसतात ना, तिकडे मिस्त्री लोक आहे ना, ते मिस्त्री कामं करून राहिले. पण आता आपल्याला लवकर आपण यामध्ये आपण धरू, म्हणजे आपल्याला डवरा लवकर मारावं लागते. काहून की भावा असं सांगता येत नाही हे पावसाचं. मग अजून पाऊस आता शितडे चालू झालते. मग आता आपल्याला झालं मारण्याचं ओके, म्हणजे आपल्याला पूर्ण शेतं झालेलं आहे. तुम्ही पाहू शकतात यामध्ये. मग आपला आखरीचा मुलांना राहायला आहे, तुम्ही पाहू शकतात यामध्ये. मग आपल्याला त्यामध्ये बी अजून आता न्या लागते. मग तुम्ही पाहू शकतात यामध्ये बी अजून आपल्याला बैलाले मग जरा मी हाणलो. मग हाणल्यानंतर तुम्ही पाहू शकतात मग आपला डवरा कसा चालते ते पण तुम्ही पाहू शकतात. मग त्यानंतर आपल्याला थोडंफार उभं करून मी तुम्हाला अजून सांगतो भावांनो. मग तुम्ही आपल्याला थोडंफार तुम्ही सपोर्ट करत राहा, काहून की आपल्याला असं कष्ट करायला लागते. मग आम्ही असंच ब्लॉग आणणार आहोत, काहून की आपल्याला मेहनतीसाठी ब्लॉग आणणार आहोत मी भावांनो. मग आपल्याला काय यूज करणार आहे, काय वस्तू वापरणार आहे ते सगळंच दाखवणार आहे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये. पण तुम्ही आपल्याला आता टाईम झाला भावांनो, आता आपल्याला घरी जायचं आहे ना. तर मग तोपर्यंत तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असते तर ब्लॉगला नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. अँड भावांनो मग थोडंफार तुम्ही सपोर्ट करत राहा, काहून की आपल्याला मग आता आपण कामं झालेलं आहे, ते सगळं मिरचीचं कामं करेलं आहे. मग तोपर्यंत तुम्ही आपल्याला थोडंफार सपोर्ट करत राहा, काहून की आपल्याला मग आपल्या गावाकडचं आणि शहराकडचं कांडचं बी असलं तर मी ब्लॉग आणणार आहो. मग आपल्या पाठीमागे तुम्ही केळी बी बघू शकतात. मी तुम्हाला लय बघित दाखवलेलं आहे. मग व्हिडिओला नक्कीच लाईक करून ठेवा अँड चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मग आता तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये चांगलं ब्लॉग आणणार आहोत, काहून की अजून आपल्याला त्यामध्ये अजून दुसरं काम करायचं. मग तोपर्यंत बाय भावांनो, मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.